विठोबार कुमाई हॅलो जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हलो हलो विठ्ठल 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 विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इकडे व्हा, पुढे जुळून इकडे पुढे ये, पुढे पुढे ये, पुढे. श्री संत नामदेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई सब संत. ढेला 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 ढेला, हा ढेला 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 ढेला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतुनी, बहुखेचरीचे रान, जाता वेळे होय मन. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, बहुखेचरीचे रान, जाता वेळे होय मन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन, हो पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार. हो पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू. हो त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. जयांचे केले स्मरण, वै सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. ते नमस्कारोनी आता आता मज साय येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा. उगुनी वचन ऐका कमळापती, माझे रंकाची विनंती कर, जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या पंढरीचे
होत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडला अभंग जगद्गुरु जगदवंदनी पंचमीत निर्माते असे तुकोबाराय. तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन या ठिकाणी सर्व काही 28 वर्ष आहे नाही का. 2 तप होऊन गेले, 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे. सर्व गुणजन मंडळ या ठिकाणी आयोजक संयोजक मार्गदर्शक सप्ताहाचे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ रामेश्वर महाराज लेंडे आहे. रामायणाचार्य आमचे हरिभक्त परायण गुरुवारी आमचे बापूराव महाराज लोंढे या ठिकाणी आहे. निस्वार्थ सेवा त्यांची बरं का हो. सुंदर या ठिकाणचे परिसरातले सर्व समस्त जय भवानी नगर नामदेव महाराज मंदिर त्या ठिकाणी मंदिर ट्रस्टे सर्व भजनी मंडळ महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांच्या वतीने हा अखंड हरिनामाचे या ठिकाणी सामूहिकरित्या अगदी सर्व येऊन सनी हा सोहळा पार पाडतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक. संत जगद्गुरु संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर आहे. तसेच श्री गुरु प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संस्थेचे सर्व विद्यार्थी सुंदर गायनाचार्य आमचे सुदमजी महाराज ठोंबरे या ठिकाणी आहे. सुंदर आमचे भोसले महाराज आहे. वकील ॲडव्होकेट आमचे घनगोट महाराज या ठिकाणी सुंदर गायनाचार्य आहे. आमचे वखरे माऊली सुंदर गायनाचार्य आहे. लेंडे महाराज या ठिकाणी आहे. राम महाराज का असं टावर खाली रेंज जाते. सर्व विद्यार्थी सुंदर पेटीवर आमचे मित्र गुरुबंधू आमचे सुंदरजी महाराज थोरात आहे. मृदंगाचार्य आमचे महाराज ऋषिकेश महाराज आहे नाही का. सुंदर साऊंड सिस्टीम आमचे या ठिकाणी योगेश महाराज नवपुते आहे. त्यांच्यासोबत आलेले आमचे सर्व विद्यार्थी या भागातले मुकंदवाडी नाही का. आमचे साबळे महाराजांचा नातू आहे नाही का. सुंदर आहे बरं का. पावले सुंदर हुशार मुलगा आहे. विनेकरी बाबापासून सर्व बसलेले लहान थोर महिला मंडळ पुरुष वर्ग सप्ताहाचे आयोजक संयोजक मार्गदर्शक काही लांबून ऐकणारे जवळून ऐकणारे घरी बसल्या बसल्या ऐकणारे पाय लांबून बसणारे नाही का. पण वयामानानं बसतात तसं काही नाही. आपलं कीर्तन घालीन लोटंगण मोकळं पटंगण कसं आहे पाय लांबवा कसं आहे का आपलं काही नाही. एक फक्त काय करायचं नाही का. 2 तास आपल्याला 1 तास उभं राहायचं आणि बोलायचं निघून जायचं काय दुसरं नाही का नाही का. सर्व सप्ताह कमिटी बरं का. मला सर्वांचे नाव परिचित नाही आहे पण सर्वच परिचित आहे. कोणाकोणाचं नाव घ्यायचं नाही का. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नामदेव महाराज ज्यांच्या सेवेच्या लीन असलेल्या आमच्या जनाबाई वयोवृद्ध तपवृद्ध त्यांची सेवा आहे. त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होतोय. आणि करू भगवंताचं खेळीवेळी वातावरणामध्ये तासभर चिंतन. आणि एक राहिलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी तर कधी यूट्यूबवाला अजून बोलवलेलं नाही जन्मात पण माझे आवर्जून हजर असते आमचे जयस्वाल बंधू धार्मिक बरं का व्हिडिओ चॅनल आमचे जयस्वाल बंधू कुठेही हजर असतात. पुन्हा काही अभिमान नाही गर्व नाही फोन करायचे हजर आहे. त्यांचं बी असंच यूट्यूब वाढो चांगलं त्यांना काय मिळो काय म्हणतात हां ते मला येत नाही इंग्लिश ते सगळं वाढो त्यांचं सगळं चांगलं मोठं येऊन जाऊ. त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. विठ्ठला अभंग आगळा वेगळा आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. अनेक अभंग तुकोबारायचे गाथा जर आपण बघितला
गात्यामध्ये अनेक अभंग, अद्वैत पर अभंग, स्थिती पर अभंग आहे, करुणा पर अभंग आहे, विरहिणी पर अभंग आहे, नाट पर अभंग आहे, उपदेश पर अभंग आहे, भक्ती पर अभंग आहे. जसा जसा प्रसंग संतांच्या जीवनात निर्माण झाला त्या प्रसंगानुसार अभंगाची निर्मिती. पण आजचा अभंग जरा आगळा वेगळा आहे. बघा तुम्ही, आजचा अभंग आगळा वेगळा आहे. कळतंय ना तुम्हाला? आगळा वेगळा म्हणजे अभंग तोच आहे, पण आगळा वेगळा म्हणजे तुकोबराय पहिल्या चरणामध्ये पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात भूताची उपमा देऊन. पंढरीचे भूत मोठे काय करत, आल्या गेल्या झडपी वाटे. भगवंताचं वर्णन पहिल्या चरणात आहे. दुसऱ्या चरणामध्ये पंढरी क्षेत्र महात्म्य कसं आहे ते सांगतात, ती जागा कशी सांगतात. बहु खेचरीचे रान, तिथे गेल्यानंतर काय होतं, जाता वेडे होय मन, तिथं मन वेड होतं. आणि अशा ठिकाणी तुकोबरा म्हणतात, उपदेश करतात, तेथे जाऊ नका कोणी, का गेले नाही आले परतुनी. उपदेश करतात तिसऱ्या चरणात. चौथ्या चरणामध्ये तुकोबरा स्वतःला आलेला अनुभव सांगतात. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. बघा, चारही चरण चार प्रकारात मोडतात का नाही. मग हा अभंग भगवंताच्या वर्णन पर समजावा, हा अभंग पंढरी क्षेत्र महात्म्य पर समजावा, का हा अभंग उपदेशा पर समजावा, का हा अभंग अनुभवा पर समजावा. चारही चरण चार प्रकारात मोडल्या जातात. नेमकं कोणत्या चरणामध्ये कोणत्या प्रकरणातला अभंग समजावा. ऐका, एक झाड असतं, ते झाड उन्हापासून सावली देतं, ते झाड लग्नाला लागण्यासाठी डहाळ्या देतं, ते झाड लोणचाला लागण्यासाठी कैरी देतं, आणि ते झाड उन्हापासून सावली देतं. मग त्याला कशाचं झाड म्हणायचं, डहाळ्याचं का कैऱ्याचं का सावलीचं. मग काय म्हणायचं, आंब्याचं. त्याची पूर्व पीठिका आहे आंबा. तरी चार प्रकारचे झाड आपल्याला काय विविध प्रकारचे आपल्याला उपयोगी पडत असलं तरी आपण कसं झाड म्हणतो, आंब्याचं. तसं चार प्रकार चार चरण जरी मोडत असले तरी मुख्य भूमिका आहे अभंग. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना विनंती, थोडं पुढं सरका, पुढं सरका, थोडं सरकून घ्या. तास या या महिला मंडळ या. अभंग आगळा वेगळा आहे. अभंग कुट प्रकरणातील आहे. कोणतं प्रकरणे, कुट प्रकरणे. काही शब्द कुट असतात आणि काही अर्थ कुट असतात. बरं का, अर्थ कळतो पण शब्द कळत नाही, याला शब्द कुट म्हणतात. शब्द कळतात पण अर्थ कळत नाही, याला अर्थ कुट म्हणतात. तसा अभंग कुट प्रकरणातील. भाषा तुकोबारायांची आणि तुकोबराय पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देतात. तुकोबराय या अभंगातून पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचा परिचय या मानवी जीवाला करून देतात. काय करून देतात, परिचय काय करून देतात. अभंग मुद्दाम घेतला, ध्यानात ठेवा. आपल्या वारकऱ्याच्या 3 यात्रा आहे. 4 यात्रा पंढरपूरच्या आहे, 1 यात्रा आळंदीची आहे, दुसरी यात्रा शेष्टी आहे, तिसरी यात्रा त्र्यंबकेश्वर आहे, नाही का. मुक्ताईची यात्रा आहे, सोपन काकाची यात्रा आहे. ह्या यात्रा आहे. या आणि तरुणजा. उद्याची येणारी ही आपली कार्तिकी एकादशी. कळतंय ना. त्याच्यामुळे पांडुरंगाचा परिचय ह्या जीवाला कळाला पाहिजे. कळतंय ना. अभंग याच्यासाठी घेतला, नाही का. हो, यात्रा या आणि तरुणजा याला काय म्हणतात. नुसतं जात राहा आणि येडे व्हा तिला म्हणतात जत्रा. कळतं ना.
आमच्या वारकऱ्याची यात्रा आहे. म्हणून उद्या कार्तिकी एकादश आहे, ध्यानात ठेवा. आणि अभंगही त्या ठिकाणी पंढरीस पांडुरंग परमात्माचा परिचय व्हावा. विठ्ठल विठ्ठल सुनील महाराज नागरे या ठिकाणी आलेले. सुंदर कोरलं त्यांनी. काय चाललं आपलं कीर्तन ऐक ना. 4 आपल्या यात्रा आहे. आषाढी, कार्तिकी, माघ वारी आणि चैत्र वारी. या 4 यात्रा आपल्या पंढरपूरच्या आहे. त्याच्यापैकी जी दुसरी वारी येते तिला म्हणतात कार्तिकी वारी आहे, उद्याची. ऐका, तुकोबारा या अभंगातून या मानवी जीवाला पंढरीस पांडुरंग परमात्म्याचा परिचय करून देतात. ऐका, पंढरीस पांडुरंग परमात्म्याचा परिचय महत्वाचा आहे का पंढरीस पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती महत्वाची? काय महत्वाची? महिला मंडळ ऐकतात ना? काय महत्वाचं आहे, परिचय का प्राप्ती? हा, प्राप्ती. मुलांना काय महत्वाचं रे जीवनात? ऐक नाही, काय महत्वाचं? सुनील बा, भगवंताची प्राप्ती महत्वाची का परिचय? पण ह्या अभंगात प्राप्तीला महत्व नाहीये, परिचयला महत्व. मला सांगा, तुमची इंदुरकर बुवाची ओळखच नाही, फक्त भेट झाली. एक गृहीत सांगतो मी, ओळखच नाही, फक्त भेट झाली आणि तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन बसले. ते म्हटले कोण तुम्ही? म्हटले मी सुनील महाराज. तुमची माझी ओळख नाही, व्हा बाजूला. परिचय काय महत्वाची? अधिकारी व्यक्ती भेटण्याच्या अगोदर त्याची ओळख महत्वाची. जीवनामध्ये एखादी वस्तू मिळण्याच्या अगोदर ती वस्तू मिळावी का कळावी? काय म्हणतात महिला मंडळ? वस्तू मिळाली कळालीच नाही, तिचा मिळून काही उपयोग? एका मुलीचं लग्न झालं, सासरी गेली, नको ते संसार घेऊन गेली, सासूबाई आनंदी झाली. सासूबाईचा गटाना फार वेगळा राहतो. तिचा गटाना सुनबाई आली याचा नसतो, पण सामान कोणतं काय आलं याचा गटाना असतो. सगळं सामान बघितलं, संसार बघितला आणि गावात वरडत फिरले, ऐका आमच्या सुनबाईने असा संसार आणला. गावातील महिला म्हटले चाटा नको मारू, आम्ही लग्नाला होतो. काय काय आलं? सगळं आलं. म्हणे पाणी तापाचं बंब आला का? म्हणे तेवढाच नाही आला. म्हणे काय जाळते एवढं सांग. जगात काय आलं याला महत्व नाही, पण काय नाही आलं याला महत्व. पुन्हा आली सुनबाईला किरीकिरी करायला लागली, बोलायला लागली, का ग सुनबाई, तुझ्या वडिलांना सगळा संसार दिला, पाणी तापाचा बंब नाही दिला, सर्व दिलं, पाणी तापाचा बंब नाही दिला. सासूबाई बोलू नका, एका सणाला जाते घेऊन येते. सुनबाई माहेरी आली, बाबाला बोली, बाबा नको तो संसार दिला हो. सासू बोलायला लागली, एकच वस्तू नाही दिला, पाणी तापाचा बंब नाही दिला. वडील गेले, घेऊन आले, मुलीजवळ दिला. मुलगी सासरी आली, सासूजवळ तो बंब दिला. तिला मिळाला होता, कळालेला नव्हता. ध्यानात ठेवा. पुन्हा सासूबाई गावात फिरायला लागले, ऐकलंय का आमच्या सुनबाईने पाणी तापवाचा बंब आणलाय. गावातील महिला म्हटली, घरात कोणाचं चालतं? म्हणे माझं. मग सकाळी पोहणीची आंघोळ तुझीच झाली पाहिजे. आता तिला मिळालेला होता, कळालेला नव्हता. ती सासू पूर्वीच्या 6:08ला उठायच्या, सुन 3 वाजता 4ला उठायच्या. पण आता नाही, ते आता घेणं न देणं, खिशाला 3 पेनं, काही चालत नाही. सासू 4ला उठती, 4 ठेवायचं बी अधिकार नाही. हे आता आहे. पूर्वीच्या सासा हुकूम करायच्या, बोलायच्या म्हणून उशिरा उठायच्या. सुना 3-4 वाजता उठायच्या. जी सासू 4ला 5ला उठणारी ती 8ला उठत होती, पण ती 6लाच उठली, पाणी चापाचा बंब पेटवायला गेली. पण तिला मिळाला होता, कळालेला नव्हता. सुंदर महाराज जिथं पाणी टाकायचं तिथं ते लाकडं घालायला लागली, आणि जिथं लाकडं टाकायचं तिथं पाणी टाकायला लागली. सकाळचे 7 वाजले, बंब काही पेटेना आणि हिला काही करमेना.
सगळं बंबातलं पाणी झोपलेल्या मंडळीच्या अंगाखाली शिरलंय. म्हटले भर उन्हाळ्यात नदीला पूर आलाय कुठनं. उठून जागी झाले, बघतात बंबाचा चमत्कार. सासूबाई सुनबाईला बोलायला लागली, का ग बंब आणलाच आणला, गळकाच आणला. सुनबाई म्हणते, सासूबाई बंब गळकाने तुमचं मेंदूकच काय. अहो म्हणजे वापराचं एवढं तुम्हाला ज्ञान नव्हतं तर बंब बंब म्हणून का बोंबलत होतात. हा, दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, वस्तू मिळण्याच्या अगोदर वस्तू कळावी. मनुष्याच्या भेटीच्या अगोदर काय महत्वाचं आहे बा, ओळख महत्वाची. तसं भगवंताची आता प्राप्ती महत्वाची का परिचय. आता का परिचय, आता कळलं, आता कळलं, आता कळालं. मग ठीक आहे, या अभंगातून परिचयाला महत्व देतात, प्राप्तीला महत्व देत नाही. कारण भगवंताचा परिचय महत्वाचा आहे. मग तुम्हाला प्रश्न करतो, भगवंताची प्राप्ती नाही का. सुनील बा, प्राप्ती आहे का नाही. प्राप्ती नसते तुम्ही बोललो नसतो. प्राप्ती नसली तुम्ही घर सोडून ऐकायला आले नसते. प्राप्ती नसले हे उभे नसते, तुम्ही बसले नसते, याने वाजवलं नसतं, याने गायलं नसतं. मग त्यांची प्राप्ती नाही का. महिला म्हणत नाही का, नाही का. चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची सत्य. कोणाच्या सत्याने बोलतो, कोणाच्या सत्याने चालतो, कोणाच्या सत्याने उठतो, कोणाच्या सत्याने बोलतो. अरे आज त्याची सत्ता नसती, आपल्याकडे ही क्रिया घडील नसती. आज त्याची प्राप्ती आहे, सर्व क्रिया त्याची आहे महाराज. कोण बोलवितो हरिबिन, कोण बोलवितो हरिबिना, हरिबिना देखावी ऐकावी एक नाराला, देखावी ऐकावी एक नाराला. बोलवितो कोण बोलवतो. त्याची जर प्राप्ती नसती तर आपण महाराज ही सत्ता आपली नाहीये. आपल्या धक्कासराट गाड्या केव्हा बंद पडतील सांगता येत नाही. म्हणून त्याचं सूक्ष्म चैतन्य आपल्या चैतन्याला धक्का देते. उठ जागा हो, तेव्हा हे उठतंय हो. ही त्याची सत्ता आहे. मग त्याची प्राप्ती नाही का, त्याची प्राप्ती नाही का. प्राप्ती आहे
पण त्याचा परिचय नसल्यामुळे त्या प्राप्तीचं सुख आम्हाला उपभोगल्या जात नाही. ते सुख उपभोगल्या जावं म्हणून संत मानवी जीवाला भूताची उपमा देऊन देवाचा परिचय करून देतात. विठ्ठला म्हणून जीवनात भगवंताचा परिचय पाहिजे. महाराज नाथ महाराज सांगतात, ओळखीला हरी धन्य तो संसार. ओळखीला पाहिजे, ओळखीला हरी साठविला पोटी. हा, पोटी साठवा, धन्य त्याचे भेटी. त्याला ओळखा. मला सांगा, भगवंत दुर्योधनालाही भेटले आणि भगवंत अर्जुनालाही भेटले. भगवंताने विचारलंय, तुम्ही दोघेही कशासाठी आलात, मला ज्ञात आहात, बोला काय पाहिजे. दुर्योधन म्हटला, भगवंत मी अगोदर आलो, मी अगोदर मागणार. काय पाहिजे दुर्योधना? मी युद्धाला मदतीसाठी आलोय, मदत मागण्यासाठी आलोय. भगवंत म्हटले, माझं 56 कोटी यादव सैन्य एका बाजूला, मी एकटा एका बाजूला, शिवाय हातात शस्त्र धरणार नाही. 4 हिताच्या गोष्टी सांगेन, काय पाहिजे घेऊन जा. दुर्योधन म्हटला, हा 4 हिताच्या गोष्टी सांगतो, खोट्या सांगतो का खोट्या सांगतो, खऱ्या सांगतो माहिती का? दुर्बुद्धीच्या लोकांना खरं पटत नाही. देवा, तुझं 56 कोटी यादव सैन्य हवंय म्हटलं, घेऊन जा. अर्जुना, अरे तुला काय पाहिजे? देवा, मला काही नको, फक्त तू पाहिजे. मला सांगा, भगवंत खाली बेस, कोणाचं लेकरू आवरत आहे? इकडे बघ, इकडे बघ. आता उठला तर मी सोबत घेऊन जाईन माझ्या. हा, उठू नको. कसं आहे, आता आमचे कीर्तन असे झाले, कीर्तनकाराला उताड आला ना, ऐकणारे मरगळ आली. आमचे कीर्तन ऐकणारे ना, माहिती का, चिल्लर खुर्दा आणि फाटलेल्या नोटाचे, कानपूर नसलेले, चिल्लर खुर्दा, ज्ञान नसलेले, जान नसलेले, हेच भरती. कोऱ्या कोरकरीत नोटा मोबाईल मध्ये गुंग झाल्या. थोडे बाबा ऐका थोडं तरी. लहान मुलं काही ज्ञान नसतं, काही मला माहिती ऐकायला यावे, पण लय बी अज्ञान नसावे. ते दुसऱ्याला बी, आईला बी ऐकू देत नाही आणि स्वतः बी ऐकत नाही. हा, चांगल्या मालातून चालताना शेळी सोबत कोकरू नसावं, युद्ध करताना घोडी सोबत शिंगरू नसावं, आणि चांगली कथा ऐकताना आई सोबत अज्ञान लेकरू नसावं. विठ्ठला इकडं ऐका. कारण आम्ही कसं आहे, रंग देवता आहे, नामदेव महाराजाचं मंदिर आहे, आणि इथं रंग देवता निर्माण करणारे तेच आहे, आणि आम्ही फक्त प्रयत्न करतोय. सर्वांगाचे कान एकरूप करून ऐका, ध्यानात ठेवा. आम्ही काही आमच्या संसारातल्या गप्पा सांगत नाही, आणि संसारातल्या गप्पा ऐकायचे असेल तर भरपूर उताडा आला कीर्तन करायला. काय ऐकायचं? देवाचा अभंग. काय ऐकायचं? देवाचं चिंतन. काय श्रवण करायचं? कथा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, काय चाललं आपलं कीर्तन. कीर्तनच ना, इथंच आपलं होतं ना. विषय काय चालला नाही जाणार. काय विषय चालला रे बाळा? ऐका, भगवंत अर्जुनालाही भेटले, भगवंत दुर्योधनालाही भेटले, पण मला सांगा, दुर्योधनाला भेटून भगवंताचा परिचय होता का? झाला का? पण अर्जुनाला भगवंताचा परिचय होता, भगवंताचा स्वीकार अर्जुनाने केला, आणि दुर्योधनाने फक्त 56 कोटी यादव सैन्याचा स्वीकार केला. मला प्रश्नाचं उत्तर द्या, सत्यानाश कोणाचा झाला? कौरवाकडील पाणी पाजण्यासाठी एकही नाही ठेवलाय, आणि अर्जुनाच्या 5 पांडवांना मग केसाला धक्का बी लावला नाही. याचा अर्थ जीवनात परिचय महत्वाचा आहे, ओळख महत्वाची. विठ्ठल विठ्ठल. ढाला ढाला ढाला. मग तुकोबरा या ठिकाणी परिचयाला महत्व देतात, प्राप्तीला महत्व देत नाही, कारण भगवंताची प्राप्ती आहे.
अभिटे गे माई भेटेना, पण जवळीच आहे परी भेटेना. तो आहे जवळ, पण आपल्याला परिचय नसल्यामुळे त्याचे आपल्याला प्राप्तीचं सुख उपभोगल्या जात नाही. मग ऐका, तुकोबराय भगवंताला भूताची उपमा देतात. मग भूत नावाची योनी आहे का? महिला मंडळ, भूत नावाची योनी आहे का? अरे बाळांनो, आहे का? आहे का? आणि भूत नावाची योनी नसती तर तुकोबराने भूताची उपमा देवाला दिलीच नसती. भूत नावाची योनी आहे का नाही? कारण आपला वारकरी संप्रदाय वेद प्रणिते. वारकरी संप्रदाय वेदाशिवाय पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि ज्या शास्त्राला, ज्या संप्रदायाला पुरावा नाहीच त्या संप्रदायाला पुरावा. आपल्या वारकरी संप्रदायाला पुरावा आहे देवकी पुत्रम एकम शास्त्र, ते गीताशास्त्र. मग गीताशास्त्र भूत योनी मानतं, तुम्हा आम्हाला मानावंच लागेल. आहे का नाही? काढा गीतेचा 9वा अध्याय. 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, जो ज्याचं चिंतन करतो, ज्याचं यजन करतो, त्याचं मनन करतो, तो त्या देव योनीला जाऊन पोचतो. आहे का नाही? गीताशास्त्र म्हणतं की 9व्या अध्याय सांगितलं, यांती देव वृत्ता देवान पितृवतान पितृवता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमा. 9वा अध्याय म्हणतो भूत योनी आहे. मग तुम्ही आम्हाला मानावंच, कारण आपला वारकरी संप्रदाय पुराव्याशिवाय काही बोलत नाही. यजुर्वेद शास्त्र सुद्धा भूत योनी मानतं. कपोन्माद, उन्माद, पितोन्माद, भूतोन्माद याच्यात उन्मादाचे प्रकार आलेले आहे. मग यजुर्वेद शास्त्र भूत योनी मानतं, तुम्हाला मानावंच लागेल. ध्यानात ठेवा. मग आता कळालं भूत योनी आहे का नाही? आहे का नाही? झोपल्या काय महिला? आहे का नाही? आहे, मानावंच लागेल. पण भूत योनी आहे, मानावं लागन, पण आपल्याला भगवंताचा परिचय नाही. मग तुकोबरा भूताची उपमा देऊन परिचय करता. आता जे वस्तूचा परिचय नाही, तिची साम्य असलेल्या वस्तूचा परिचय जर करून दिला की आपल्याला त्याची वस्तूची काय होतो? ओळख होती, परिचय होतो, नाही का? साम्य वस्तू पाहिजे. बघा, एका मुलीचं लग्न झालं, ती सासरी गेली, नांदून आली 1 महिना. आणि आपल्याकडे प्रथा आहे, जर नवी मुलगी नांदून आली की अख्खं गाव तिला चहा प्यायला बोलवतं. बोलवतं का नाही? बोलवतो. अख्ख्या गावात चहा पीत पीत सगळे गावकरी विचार, का ग बाई कसे तुझे सासू सासरे? चांगले. दीर भाई चांगले, पती चांगले. अख्ख्या गावात चहा पिते, अख्ख्या गावाला सांगते अगदी चांगले. आता ह्या गावाला तिचे सासू सासरे माहिती नाही, पण हे काय म्हणते? अगदी चांगले. मग चहा पिऊन घरी आल्यानंतर तिची जवळची मैत्रीण ती म्हणते, का ग कस काय तुझे सासरची मंडळी? ती म्हणते अगदी चांगले. गावाला जे उत्तर देशील मला देऊन चालणार नाही, अगदी चांगले कसे मला पटवून दे. मग ती मैत्रिणीला हिचे सासू सासरे सासरची मंडळी माहिती नाही, पण हिला माहिती आहे. मग ती मैत्रीण विचार, का ग तुझे सासू सासरे कसे? ही म्हणती आई वडिला सारखे, तुझे देर भाये भावा सारखे, तुझे पती म्हणे देवा सारखे. अजून कोण आहे घरात? म्हणे ननन. ती कशी? म्हणे तू लवंगी मिरची पाहिली का? म्हणजे त्या मुलीला हिचे सासू सासरे सासरची मंडळी माहिती नाहीये, पण ह्या मुलीनं देवाची उपमा, आईवडिलाची उपमा, भावाची उपमा, लवंगी मिरचीची उपमा देऊन जसा सासरच्या मंडळीचा परिचय करून दिला, तसं तुकोबरा भूताची उपमा या जीवाला करून देतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे उपमा दिल्याशिवाय काही नाही. बघा तुम्ही, एखादा नाशिक भागातला जर आपल्या या भागात आला आणि त्याला जर म्हटलं, का हो तुमच्याकडे द्राक्षे फार पिकतात? म्हटले हो. कस काय असतो तुमच्या द्राक्ष? आम्हाला माहिती नाही. आणि त्याने जर सांगितलं आमच्याकडे द्राक्ष टरबुजासारखे असतात, पटण्यासारखं आहे का? नाही.
साम्य असलेली वस्तू, आमच्याकडे द्राक्षे जांभुळासारखे असतात, हे थोडं पटण्यासारखं आहे. म्हणजे साम्य असलेल्या वस्तूचाच परिचय या जीवाला करून देतात. मग आता भूतात आणि भगवंतात काय साम्य? तेव्हा तुकोबरा भूताची उपमा देवाला जातं, काय साम्य आढळून आले? आता थोडं बारकाईनं ऐका, थोडं गोड चिंतन ऐका बरं का. मी तुम्हाला बरं वाटन असं कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईन असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. बारकाईनं ऐका. तुकोबरायला पंढरीचं पांडुरंग परमात्मा मध्ये आणि भूतामध्ये 5 साम्य आढळून आले. किती साम्य? 5 साम्य बरं का. ऐका, आता तुम्हाला प्रश्न करतो, ज्याने कोणे भूत मांडी घाल, बोल नको. ज्याने कोणे भूत आजपर्यंत पाहिलेलं नाही, त्याला दिसलेलं नाही, त्याने आज ह्या कीर्तनातून भूत चांगलं समजून घ्या आणि कुठं भेटलं तर त्याला जय हरी घाला. कारण मी परिचय करून देतो आज त्याचा, तुम्ही कुठं पाहिलेलंच नाही ना, आज परिचय करून देतो. आता ऐका, भूत आहे तर दिसतं का? दिसतं का? मग देव आहे तो दिसतो का? नाही. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये या जगातील जे काही लोक आहे, मंडळी आहे, ते डोळ्याला जे दिसतं ते सत्य मानतात आणि ते डोळ्याला दिसत नाही ते असत्य मानणारा वर्ग या जगात आहे. सुनील बा, काही घोबडाच्या जातीचे लोक आहे. कोणत्या? कारण घुबड म्हणतो सूर्य नाही. काय म्हणतं? सूर्य नाही. कारण घुबड म्हणतो सूर्य नाही. कारण सूर्य का नाही? कारण सूर्य उगवतो याचे डोळे जातात, ते सूर्य पाहू शकत नाही. ते घुबड काय म्हणतात? काही काही घुबडाच्या जातीचे म्हणतात देव नाही. मग देव नाही का? जे डोळ्याला दिसत नाही ते नाही का? ऐका, माझ्याकडे प्रश्न करा. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधणी पाहे, हृदय मंदिरी शोधणी पाहे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिरी शोधणी पाहे, हृदय मंदिरी शोधणी पाहे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव आहे, माऊली सांगतात देव आहे, पण याला शोधावं लागेल ना. काही काही लोक शोधण्याच्या अगोदरच म्हणतात देव नाही. अरे तू शोध ना, मंथन कर ना, मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. देव आहे पण त्याला शोध ना, कुठेही तो शोधायचा प्रयत्न करत नाही. ते डोळ्याला दिसत नाही ते नाही. आम्ही जे डोळ्याला दिसतं ते सत्य मानतो आणि जे डोळ्याला दिसत नाही ते असत्य मानतो, असा काही वर्ग आहे. मग अशा वर्गाला माझा प्रश्न, जे डोळ्याला दिसत ते आहे आणि जे दिसत नाही ते नाहीच, हेच मान्य आहे ना. अशाला प्रश्न केला, का रे? म्हटले बाबा. म्हणे काय? म्हणलं तू शेंगदाणा बघितला? म्हटले हा. त्याच्यात तेल नाही का? म्हणे आहे. मग आहे ते दिसतं का? म्हणे नाही. मग नाही का? आहे म्हणत गेला. तू फुल बघितलं? म्हटले हा. फुलात सुगंध नाही का? सुगंध? म्हणे आहे. मग आहे तो दिसतो का? म्हणे नाही. मग नाही का? म्हणे आहे. म्हणलं तू ऊस बघितला? हा. म्हणे ऊसात साखर नाही का? म्हणले आहे. मग आहे ते दिसते का? नाही. मग नाही का? आहेच म्हणत गेला. तू लाकूड बघितलं? हा. त्याच्यात अग्नी नाही का? म्हणले आहे. आहे तो दिसतो का? म्हणले नाही. मग नाही का? आहे. म्हणलं तू दूध बघितलं? म्हटले हो. त्याच्यात तूप नाही का? म्हणे आहे. मग आहे तर दिसतं का? म्हणले नाही. मग नाही का? आहे म्हणत गेला. मग शेवटी विचारलं, आकाशातून चालताना तू विमान बघितलं? म्हटले हो, रोज बघतो महाराज. मग विमान दिसतं? म्हटले हो. विमान चालवणारा दिसतो का ड्रायव्हर? म्हण तो नाही दिसत महाराज. मग ड्रायव्हर नाही का? असं कसं महाराज?
बिना ड्रायव्हरचं विमान चालन का? अरे मग दिसतोय का? म्हटलं नाही. ज्या अर्थी ड्रायव्हर दिसत नाही त्या अर्थी विमान चालतं, ज्या अर्थी संसार चालतो पण याला चालवणार दिसत नाही त्या अर्थी भगवंत आहे. अशा वर्गाला समजून द्यावं लागतंय. मग आता ऐका, भूतामध्ये भगवंतामध्ये 5 साम्य भगत तुकोबराला आढळून आले तेव्हा उपमा देतात. ऐका, पहिलं साम्य ऐका. ज्याने भूत बघितलं ते सांगा, ज्याने कुठं भेटला असन. भूताचा रंग कसा असतो? आता घाबरू नका, मी सांगतो तुम्हाला. पुन्हा कुठं भेटलं तर तयारी घाला. भूताचा रंग काळा असतो. कसा असतो? काळा. आता मला सांगा, पांडुरंगाचा रंग कसा आहे बाळा? कसा आहे? ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, म्हणून बेरे चाळा लावी लागे बाईनो. किती साम्य झालंय? पहिलं, भूताचा रंगही काळा आणि पांडुरंगाचा रंगही काळा. दुसरं साम्य ऐका. दुसरं भूताला जर भेटायचं असन तर महिन्यातून भूताचे 2 पर्व काळे, अमावस्या आणि पौर्णिमा. या दिवशी भेटू शकता तुम्ही. पण आमच्या पांडुरंगाच्याही महिन्यातून त्याला प्रसन्न करायचे असे तर 2 पर्व काळे, महिन्यातून 2 एकादशा, वद्य आणि शुद्ध. किती साम्य झाले? 2. तिसरं साम्य, भूत कोणाला बी दिसत नाही, कोणालाही भेटत नाही. कारण प्रत्येक मनुष्याचे 3 गण आहे, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. ज्याचा राक्षस गण आहे त्याला भूत भेटल्याशिवाय राहत नाही. तपासा आता आपला कोणता गण. तसं पंढरीचं पांडुरंग परमात्मा हा कोणालाही प्रसन्न होत नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही रजगुणी आहे, काही तमगुणी आहे आणि काही सत्वगुणी आहे. पण ज्याचा सत्वगुण आहे त्याला हा बाबा प्रसन्न झाल्याशिवाय. किती साम्य झाले? किती? 3 साम्य. चौथं साम्य. भूत योनी वासनामय आहे. भूत योनी वासनामय आहे आणि कोणत्याही रूपामध्ये ते आपल्याला दिसू शकतं. गायीत दिसतं, बैलात दिसतं, मांजरीत दिसतं, गाढवात दिसतं. कारण कोणत्या देहामध्ये ते प्रवेश करू शकतं, कारण ती वासनामय योनी. अनेक रूपात ते भूत दिसतं आपल्याला. कुठे बघा तुम्ही, कशात बी आढळतं. पण ज्याचा राक्षस गण आहे त्याला दिसतं बरं का, कोणाला दिसत नाही. हो, तसं हे भूत अनेक वासनामय योनी कोणत्याही रूपामध्ये दिसतं, कोणत्याही देहात प्रवेश करू शकतं. ही वासनामय योनी आहे. तसं मला सांगा, पंढरीस पांडुरंग परमात्म्याचे किती रूप आहे? अनंत रूपे अनंत बेसे देखिले व्याजाने. ओ बाबर कुमादेवर खुन मानली कैसे, बाबर कुमादेवर खुन मानली. अनंत रूपे अनंत बेसे देखिले व्याजाने. बाबर कुमादेवर खुन मानली कैसे, बाबर कुमादेवर खुन मानली कैसे. भूत अनेक रूपात दिसतं, ते प्रवेश करू शकतं देहामध्ये. पण भूत जरी अनेक रूपात दिसलं, हा बाबा किती रूप घेतो? अनंत रूपे अनंत वेसे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. किती साम्य झाले? 4. 5वं साम्य ऐका. इकडे ऐका, माझ्याकडे बघा. किती साम्य? 5वं ऐका. भूत जर प्रसन्न झालं त्याला सांगेल जे काम सांगा ते करतो. पूर्वीचे लोक वीर, या रातातून वीर खोदून घ्यायचे, रातातून घर बांधून घ्यायचे. पूर्वीचे का? त्यांना भूत प्रसन्न व्हायचे. आता असे लोक झाले, भूत काय, देव तर बाजूला झाला, भूत बी प्रसन्न होणार नाही. नित्य भ्रष्ट झाले आपल्या सगळ्या. आहार चांगला नाही, जगणं चांगलं नाही, वागणं चांगलं नाही. ही वाणी दुसऱ्याचं खाऊ खाऊ बाटली, हिच्यातून बी सत्य वचन निघत नाही. दिवसातून किती वेळा खोटं बोलतो, कधी प्रसन्न होईन देव? मग देव तर सोडूनच द्या, ते भूत सुद्धा प्रसन्न होणार.
भूत जर प्रसन्न झालं त्याला काम सांगावं लागतंय. ऐका, गोस्वामी तुळशीदास काशी क्षेत्रात असताना बहिर्दिशेला जात होते आणि उरलेलं बहिर्दिशेचं पाणी एका झाडाला घालीत होते. त्या झाडाखाली भूताची वस्ती होती. एक दिवस नाही 12 वर्ष पाणी तुळशीदास स्वामीने त्या झाडाला घातलंय आणि त्या भूताखाली भूताची वस्ती असताना झाडाखाली ते भूत प्रसन्न झालं. महाराज 12 वर्ष पाणी पाजलंय, तुमच्या प्रसन्न आहे, सांगा तुमचं काय काम करू. तुळशीदास स्वामी म्हटलंय, भाऊ ज्याला प्रसन्न करायचं ते वेगळंच राहिलं आणि हे कुठून आला अकरार विक्राळ. प्रसन्न झाला म्हटले हो. सांगाल ते काम कराल म्हटले हो. सांगा. तुळशीदास स्वामी म्हटले, अरे बाबा प्रसन्न झाला ना, मी एक कर, प्रभू रामचंद्राची माझी भेट घालून दे. प्रभू रामचंद्र नावच ऐकलं त्या भूतानं लांब गेलं ना, जवळ थांबलंच नाही ते. का बरं? त्याला रामनाम आवडतं कोणाला, त्याला भजन आवडतं कोणाला, त्याला कीर्तन आवडतं कोणाला कोणाला. म्हणून काय काही भूत मंडपाजवळ येत नाही. कोण? मी भूताविषयी बोलू लागलो. त्याला भजन आवडत नाही, त्याला रामनाम आवडत नाही, त्याला कीर्तन आवडत नाही. कीर्तन सुरू झालं की त्याचं डोकं उडतं. कोणाचं? मी भूताचं बोलतोय. म्हणून ते लांब गेलं. कोण? भूत. काय गेलं? पडे भूत बाधा भेने ते पडे भूत बाधा भेने ते पडे भूत बाधा भेने ते पडे भूत बाधा. हरि उच्चारणी मंत्र पयाग, हरि उच्चारणी मंत्र पयाग. हो हरि उच्चारणी मंत्र पयाग, हरि उच्चारणी मंत्र पयाग. बड़े भूत बाधा भेने ते, बड़े भूत बाधा भेने ते. हाँ बड़े भूत बाधा भेने ते, बड़े भूत बाधा भेने ते. हे हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे. बड़े भूत बाधा भेने हे बड़े भूत बाधा भेने हरि मुख गाता हर पली. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे हरि उच्चारणी मंत्र पयागात. पळे रामाचं नाव घेतलं ते जवळ नाही थांबलो. कुठे गेलं? माऊली सांगता पळे भूतबाधा भेने ते. म्हणून जीवनात हरिपाठ वाच म्हणत जा. संध्याकाळच्या वेळेला वारकऱ्याची संध्या हरिपाठ आहे. या हरिपाठामध्ये महाराज सांगता एखादा जर वलांडा जर झाला, कळतं ना, हे रामराक्ष बी करू नका, पण वलांडा जर झाला तर नुसतं हरिपाठ म्हणा, तिथे गल्लासभर पाणी भरून ठेवा आणि हरिपाठ संपल्यावर ते पाणी त्या माणसाला द्या. दूर झाल्याशिवाय नाही राहणार ते हरिपाठ करा. पण आपल्या महिला संध्याकाळी याच्या चट्टावळ्या निंदा करतील पण हरिपाठ नाही म्हणणार. का? करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे. इथे बी महाराज कपाळ सदैव असावं लागतंय, भाग्य असावं लागतं. त्याच्यात मुखाला हरिपाठ येतं, भजन येतं. ध्यानात ठेवा. हे म्हणाची आपली संध्या आहे वारकऱ्याची, ध्यानात ठेवा. पळे भूत बाधा म्हणून लांब गेला तेवढं सोडू. अरे तू प्रसन्न झाला, काम करतो म्हणाला आणि आता लांब गेला. काम करतो, डगमगत नाही. लांब याच्यासाठी गेलो, तुमचं काम करून जाईन. ऐका, तुमची भेट घालून देणारा मधलाही रस्ता तुम्हाला वाट दाखवतो, मधला मार्ग सांगतो. कोण म्हटलं? भूत. भूताला सुद्धा मधले मार्ग कळत होते, कळतं ना. आणि मधले वाट दाखवणारे चांगले असावे, पण वाट लावणारे नसावे. आता नसे वाट लावणारेच आहे, वाट दाखवणारे नाही.
तो म्हटलं वाट दाखवतो, मधला मार्ग सांगतोय. काय मार्ग आहे? ऐका महाराज, तुमची रामकथा ऐकण्यासाठी एक वृद्धग्रस्त येतो. तुमची कथा झाल्यानंतर सर्वांच्या नंतर तो जातो. त्यांना जाऊन भेटा, प्रभू रामचंद्राची ते भेट घालून देतील. गोस्वामीदासांना ते रस्ता दाखवून दिला. गोस्वामीदासांनी त्या ग्रस्ताची भेट घेतली. ते कोण होते? ते होते हनुमंतराय. आणि हनुमंतरायाची भेट गोस्वामी तुळशीदासने घेतली. आणि गोस्वामी तुळशीदास हनुमंतरायाने रामचंद्र प्रभूची त्याची भेट घालून दिली. भूताला सांगितलं काम, पण त्याने मधला रस्ता दाखवून काम ऐकलं. आता तुम्हाला प्रश्न करतो, भूताला काम सांगावं लागतं, पण ह्या बाबाला काम सांगावं लागतं का सुदांबा? न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, हो न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, ये न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. भूताला काम सांगावं लागतं, पण ह्या बाबाला काम सांगावं लागत नाही. आषाढी कार्तिकीची वारी, आणि ह्या वारीला संत मांजाळी पायी वारी करत भगवंताच्या भेटीला जातात. ऐका, आणि अशी वारी निघाली. उद्या कार्तिकी वारी आहे आणि संत मंडळी वारीसाठी निघाले. दिंड्या पताकांचे भार आहे, टाळांचा आवाज आहे, नामाचा गजर आहे, आणि संत मंडळी पायी वारी करत करत निघाले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा हा माऊली, ज्ञानोबा तुकाराम, हा टाळी टाळी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा हे ज्ञानोबा तुकाराम, हा हा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, हा हा ज्ञानोबा तुकाराम, हा हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे हे ज्ञानोबा तुकाराम, हा हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो, आवाज चोखोबरांच्या कानावर गेला. श्री संत चोखोबराय आपल्या पत्नीजवळ आले. अगं सोयरे, बोला धनी. अगं माझे सखे संत जन वारकरी भगवंताच्या भेटीला निघाले. कार्तिकी वारी आहे, आणि मला असं वाटतं मी सुद्धा वारीला जावं. धनी, खुशाल वारी करा. तुमच्या वारीत मी आडकाठी घालत नाही धनी, पण एक करा. माझे दिवस अगदी जवळ भरत आले, पण माझ्याजवळ तुम्ही जाल तर कोण असाल? कोणी नाही. एक करा, रस्त्याने जाता जातात वाटेत जातात तुमच्या बहिणीचं गाव लागतंय ना? हो लागतंय. मग असं करा, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवून द्या. खुशाल वारी करा, तुमच्या वारीत आड येत नाही. हो, तसंच करेल. वळकट घेतली, पिशवी घेतली, दिंडीमध्ये आले, दाखल झाले, भजन करत लागले. जो हाडाकाडाचा वारकरी आहे ना, त्या वारकऱ्याच्या चित्तातून प्रपंच गाळला जातो. जो हाडाकाडाचा वारकरी आहे त्याच्या चित्तातून प्रपंच गाळला जातो, आणि त्या चित्तामध्ये भगवंताचं नामचिंतन सुरू असतंय. ऐका, काही लोक हौस मौस साठी जातात, त्यांना कसलं भजन आणि कसली दिंडी. काही काही लोक असे चाप बघितले मी वारीसाठी. महाराज वा, काय जोरात चालला तुम्ही, काय तुमची वारी आहे? ते म्हटले महाराज आमची कसली वारी, आम्ही आलो कमी करण्यासाठी ढेरी. काही असे येतात, अशाची वारी. काही काही वारी आळंदीत येतात, विनायकाराचं दर्शन घेतात बा लोंढे महाराज, आणि विनेकराचं दर्शन घेऊ. जेस विनेकरीला सोडून देतात, पंढरपूर येईपर्यंत विनेकरीन त्याची गाठ भेट नाही. भेटला तर भेटला केळाच्या रांगेत, ना तर बिस्किटाच्या रांगेत, येऊ द्या. ही वारकरी नाही, पण आमची चोखोबराची वारी. चित्तातून प्रपंच गाळा, आणि त्या चित्तामध्ये एकच चिंतन आहे, विठ्ठल पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजन करत चालले.
कारण संत असं भजन करतात त्यांना काही नाही लागत, जगाशी घेणं नाही, परिवाराशी घेणं नाही, व्यवहाराशी घेणं नाही, पण ज्याचं चिंतन करत निघलं त्याचं चिंतन करत चालतात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हो हरे राम हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे. हे भजन करत जातात. केव्हा चोखोबरायच्या बहिणीचं घर पाठीमागं लोटलं गेलंय, निरोप सांगितलेला स्मरणातच राहिला नाही. बघता बघता वेळापूरचा धावा आला आणि वेळापूरचा धावा आल्यावर तिथं वारकऱ्याची धावाधाव सुरू होते, चित्ताची धावाधाव सुरू होते. देवा अरे आळंदीपासून पायी प्रवास करत आलो रे, केव्हा भेटशील, केव्हा दर्शन देशील, ही चित्ताची वारकऱ्याच्या चित्ताची विचलता होते. तू का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. आणि चोखोबरा तिथून गेले आणि भगवंताच्या भेटीची आस लागली. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्त तळमळ सुरू झाली. आमच्या तुकोबराची पहिली वारी आणि भगवंत माहिती नाही, गाव माहिती नाही, काही नाही. वारकरा बोलायला लागले, देव भेटन का, मला देव भेटतील का, मला कुरवाळी का, अरे देव कुठे मला सांगा. आणि तुकोबरा बोलायला लागले, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, 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 कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. हा गाडी जरी ठावा असेल तुम्हा कोणा, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत से पाया येतो लोटांगणी, मात करी कोणी सांगाया, मात करी कोणी सांगाया. कोण्या 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 गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण्या गावी आहे विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. याला म्हणतात चित्ताची तळमळ. ही तळमळ संतांना लागलेली असते. आणि विसव त्या धाव्यावर गेले आणि चोखोबराची अवस्था सुरू झाली. पण धाव्यावर चोखोबरा गेले, इकडं चोखोबराच्या पत्नीची अवस्था बिघडली. वेदना सुरू झाल्या आणि चोखोबराची पत्नी डोळ्यात तेल घालून वाट पाहते, वंश आता येतील, वंश आता येतील. पण काय महाराज, आपल्याच पतीचा निरोप लक्षात राहिला नाही, काय येणार बहीण. चोखोबरा बहिणीच्या गावाहून गेले, निरोप स्मरणात राहिला नाही. पण इकडं जगाच्या मालकाला दया आली. अरे माझा भक्त आहे,
माझी वारी करतोय, याच्या निरोप स्मरणात राहिला नाही, आज माझी भक्ती करतो आणि आज मी याचं काम नाही केलं, उद्या माझं कोणी नाव घेणार नाही, माझी कोणी भक्ती करणार नाही. अरे माझा भक्त माझ्या माझ्या नामासाठी देहभाव विसरलाय, पण मी जागी ना, जगाचा मालक आहे. विटेवरून खाली उडी घेतली, डुप्लिकेट रूप धारण केलंय आणि ओरिजिनल रूप सोडून दिलंय आणि चोखोबराच्या द्वारावर आले आणि जोऱ्याची थाप मारली. वहिनी उघडादार हक मारी, चोखोबाची बहीण झाला शारंधर. वहिनी उघडादार हाका मारी, ए बहिणी अगं द्वार उघड, अगं मी आले. चोखोबराच्या पत्नीनं द्वार उघडलंय. वंश तुम्ही आलात बघा, अगदी देवासारखे धावून आलात. सकाळपासून वेदना सुरू होतात. आयुष्यभर यांच्याजवळ लग्न करून आले तेव्हापासून कधी काम वेळेवर ऐकलं नाही, पण आज बघात कधी तुम्हाला त्यांना निरोप स्मरणात राहिला आणि तुम्हाला देवासारखं पाठवून दिलं. देवासारखं पाठवलं का देवच होता, देवच. अगं बहिणी घाबरू नको, मी आले ना, आता चिंता करू नको, काळजी करू नको. आणि भगवंताने स्वतःच्या हाताने चोखोबरायच्या पत्नीचं बाळंतपण केलंय. आणि इकडं चोखोबराय दर्शन चंद्रभागे स्नान विद्युत हरिकथा करून पुंडलिकराचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या दर्शनाच्या बारीला नंबर लावलाय. आणि इकडं गोडस मूळ जन्माला आलाय. बघा जसजसे भगवंताच्या जवळ जात होते तसं डोळ्यातून अश्रू गळत होते. देवा अरे तुझं दर्शन होणार, कृतकृत्य होणार, इच्छा केली ते पाहुणार देवा. द्वारात आले, द्वारातून भगवंताकडे दृष्टी नाही टाकली, चरणाकडे दृष्टी टाकली. गेसे धावत पळत गेले, चरणाला मिठी मारली, 4 अश्रू चरणावर गाळले. आणि आज जशी दशमीला दर्शन घेतलं. सकाळी उठले, एकादशीस त्या ठिकाणी पुन्हा स्नान केलं, प्रदक्षिणा मारली, पुन्हा भगवंताचं दर्शन घेतलंय आणि पुन्हा द्वादशीला त्या ठिकाणी पारणं सोडण्यासाठी वाळवंटात बसले. पारणं सोडत असताना एक घास पारणं सोडण्यासाठी घेतला आणि दुसऱ्या घासाला पत्नीनं सांगितलेला निरोप स्मरणात आलाय. अरे आपल्या पत्नीची काय अवस्था असन, कोण तिच्याजवळ असन, तिनं सांगितलं तुमच्या बहिणीला पाठवा, माझ्या निरोप स्मरणात राहिला नाही, आता काय करावं. त्वरा झाली, गडबड झाली, घाई झाली, घास खाली ठेवला, आपल्या बहिणीच्या गावी आले. अगं अक्का चल, असे तुझ्या बहिणीची परिस्थिती बिकट आहे. अरे दादा एवढा कसा रे तू असा, तू माझ्या गावातून गेला, अरे एक निरोप दिला असता तुम्ही गेले असते, अरे तुला माहिती नाही का माझ्या गावातून. अगं अक्का माझ्या ध्यानात नाही राहिलं ग, माझ्या स्मरणात नाही राहिलं, चल आता एक क्षणी. घाई गडबडीनं बहिणीनं पिशवी भरली, पायी प्रवास करत 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 गावच्या येशीपर्यंत आले. कुठपर्यंत? येशीपर्यंत आले. आणि इकडं भगवंत म्हणले, अगं सोयरे तुझं बाळंतपण चांगले झालं वहिनी, सुंदर बाळ जन्माला आले, काय तुझं सगळं चांगलं झालंय, आता मला जायला हवं. तुमचे भाऊ फार कडक आहे, कधी कोणाच्या घरी जाऊ दिलं नाही त्यांनी मला, कधी कोणाच्या घरी एवढे दिवस राहिले नाही, आता मला जायला पाहिजे. आता बघा याचं हा सगळ्या जगाचा मालक का याचा मालक कोणी? हा जगाचा मालक आहे. चोखोबराची पत्नी म्हटली, वंश वेडेवणे नका करू, तुमचे भाऊ येतील, पारणं सोडलं आता येतील, ते निघाले असतील, माझं बाळंतपण केलं, पण तुमच्या भावाच्या घरची हलकी चोळी बोळवण केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. भगवंत मनात म्हटला, अगं वहिनी तू काय माझी बोळवण करते, सगळ्या जगाची बोळवण करणारा मी, तू काय माझी बोळवण करते, पण अंतःकरणात भक्ताविषयी प्रेम आहे. अगं मी पुन्हा येईन मी, आता काही नाही, पुन्हा एखाद्या दिवस बोलवून घेऊन जाईन. हो. भगवंत द्वाराच्या बाहेर आले, डुप्लिकेट रूप टाकून दिलं रूप आणि ओरिजिनल रूप धारण केलं, विटेवर जाऊन उभे राहिले. आणि पुन्हा चोखोबराची पत्नी चोखोबरा आले आणि पुन्हा द्वारावर थाप पडली. वहिनी उघडा द्वार हक मारी,
देवानं हाक मारली, द्वार उघडलंय. अगं वंस, तुम्ही यांच्यासोबत कशा? वेडी झाली का वहिनी? यांच्यासोबत कशा म्हटले? सकाळी सकाळी माझा भाऊ घेण्यासाठी आला, चालत चालत आले बघ, अंग घामगर्द झालंय, ओलं झालंय घामानं, नका चाटा मारू वंस. या बाळाला काजळ तुम्ही घातलं, या बाळाला स्नान तुम्ही घातलंय, याला पाळण्यात तुम्ही टाकलंय. दोघीचा संवाद चालू आणि इकडं चोखोबाच्या डोळ्यात घळघळ घळघळ असू. देवा, अरे मी जर माझ्या बहिणीला आत्ता घेऊन आलो रे, मग हिचं बाळणपण केलंय कोणी? घाड घाड चोखोबरा रडायला लागले आणि दोघं भगवंताकडे अश्रू गाळायला लागले. भगवंताकडे हात करून, देवा अरे मला माहितीये तुझ्याशिवाय कोणी आलं नाही. अरे कशाला माझ्या घरी आला? अरे कशाला बाळंतपण केलं? तुला विटाळ झाला नाही का? अरे तू बाटला नाही का? अरे देवा तुला मी बोलावलंय का? तू कशाला आलाय? दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. भूताला काम सांगावं लागतं तर करतंय, पण ह्या बाबाला काम सांगितलं का चोखोबरायाने? न सांगता करी सर्व काम. किती साम्य झाले? झोपले काय? किती साम्य झाले? 5 साम्य. जे भूतात आहे ते देवात आढळून आल्यानंतर तुकोबराने भूताची उपमा देवाला दिली. हो पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे. हो आल्या गेल्या झडपी वाटी, आल्या गेल्या झडपी वाटी, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे. हो हे आल्या गेल्या झडपी वाटे, बाबू बहु घेतली ये रान, बहु पंढरीचे भूत मोठे म्हणतात तुकोबराय. म्हणजे आरती मोठा शब्द आला त्या आरती लहान सुद्धा असले पाहिजे. मग ते पंढरीचं भूत मोठं आहे का? मोठं आहे तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव, ते मोठं आहे. मग लहान शेंदरी हेंदरी दैवत आहे. कोणती भुजी भूते घेते, आपुल्या पोटाची रडते, मागते सीते अवदान. मग हे शेंदरी हेंदरी लहान आहे आणि ते कोणतं आहे? मोठं आहे. कळाला अर्थ? आता दुसरा आहे का? हे 3.5 हाताचा देह आहे. किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. मग हा किती तत्वापासून बांधला? पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे 5 महाभूते एका ठिकाणी आले, एका देहात नांदायला लागले, म्हणून हे 3.5 हाताचं भूत निर्माण झालं. ते पंचमहाभूते कोणाचे? देवाचे. आणि त्या देवाच्या पंचमहाभूतापासून हे देव आहे. मग ते पंचमहाभूते त्याचे म्हणजे तो मोठा, आणि त्याच्या महाभूतापासून हे भूत म्हणजे हे लहान. ते मोठं हे लहान, म्हणून पंढरीचे भूत मोठे. करतं काय? आल्या गेल्या झडपी वाटे, ते झडप घालतो. लय अवघड त्याची झडप आहे. साधं भूतानं जर आपल्याला झडप घातली तर साध्या मांत्रिकानं उतरतं.
पण या मोठ्या भूतानं झडप घातली, याला कसा मांत्रिक आणा? भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. झाली झडपण करू गत काही, झाली झडपण करत झाली काही, झडपण करू गत काही, झाली झडपण करत काही. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. भूत लागले नारदा, 60 पोरं झाली त्याला बिगर लग्नाचा. नारद को भाई नारदी आयशी नोबत गाजी. नारद तो पण त्याची नारदी केलं देवाने. इतका भूत बोय करे बाबा. बिगर लग्नाचा आहे पण त्याला 60 पोरं बघा. हे भूत लय अवघड. एक तर लागत नाही, हे जबर आहे. याला कसाही मांत्रिक आणा, याला आहे ना कसाही मांत्रिक आणा, कसाही आणा. महाराज सांगतात कसाही आणा, कारण हे उतरत नाही. आता बघा, ऐका माझ्याकडे ध्यान द्या. श्यामराव नावाचा व्यक्ती आहे. कोणता? श्यामराव नावाचा व्यक्ती आहे. आणि शेषराव नावाचा व्यक्ती वारून त्याचं पिशाचं भूत झालेलं आहे. कोण? शेषराव. मग श्यामराव नावाचा व्यक्ती भूताच्या जागेवर गेला. आता भूताचे भाऊ करणारे बिले एक जण म्हटलं, महाराज तुम्ही लेच भूत भूत करता, मी अजिबात घाबरत नाही. भूताचा भाऊ करतात, म्हटले भूत आहे का, भूत आहे का, मी काही असू द्या घाबरत नाही. त्याला म्हटलं भाऊ नाही घाबरत, मग एक कर. म्हणले काय? अमावस्याच्या दिवशी हा मग दही भात खा मग, आणि त्या दिवशी मला त्या जिथं भूत तिकडे जाऊन दाखव. न जातो म्हटलं महाराज. निघाला ना. रात्रीचे 12 वाजले. कर्र आवाज आहे. हा एकटाच निघाला. मागं पाहतो, पुढं पाहतो, मागं पाहतो, पुढं पाहतो. एकटाचे भूताच्या वस्तीजवळ आला. जवळ आला आणि याला घाबरायला लागला ना. खरंच भूत तर नाही, एकटाचे. आणि माणूस एकटं घाबरतो. लागलं महाराज. राम 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 राम. आता भूत मानत नव्हता, पण एकटं माणूस घाबरल्याशिवाय. पण तेवढ्यात एक व्यक्ती समोरून आला. याला धीर आला. म्हणे पाहुणे कोणा गावचे? अमुक गावचा. तुम्ही? तमुक गावचं. इथं कशासाठी आलात? काय नाही, निघालो. का हो? हे लोक भूत भूत म्हणतात, खरंच भूत आहे का हो? ते समोरचा व्यक्ती म्हटलं भाऊ मला बी काही माहित नाही, पण मला 8 दिवस झाले मरून सनी. असे धूम ठोकली, पुन्हा माझ्याकडे आलाच नाही. विचारू नका. आणि असं भूत झडप घातल्याशिवाय राहत नाही. मग श्यामराव नावाचा व्यक्ती शेषराव नावाच्या माणसानं भूत झालं. आणि शेषराव नावाच्या भूताने त्या श्यामराव नावाच्या व्यक्तीला झडप घातली. आणि श्यामराव नावाच्या व्यक्तीनं श्यामराव नाव विसरून गेला. आणि मी शेषराव आहे असं आला ना घरी. लोक म्हटलं वेड झालं काय, याला काय झालं, याला कधीतरी भूत बाधा झाली. याचं नाव, अरे तू श्यामराव आहे? नाही मी शेषराव आहे. असं का म्हणायला लागला तो? कारण शेषराव नावाच्या व्यक्तीने त्याला काय घातली? झडप घातली. मग ते लोक साध्या मांत्रिकाकडे नेतात. साध्या मांत्रिकाने उत्तरात टाकले की उतरून जातात. पण ह्या बाबाकडे कसा मांत्रिक आणा ना तुम्ही. मरे एक तर कोणाला झडप घातली तर मरेपर्यंत. मग ऐका, आमचे तुकोबराय वारीसाठी गेले. तुकोबरायांनी वारी केली. आणि वारी करून सनी पुन्हा देहू गावात आले. आणि तुकोबराला देहू गावातले लोक म्हटले, महाराज कोण तुम्ही, काय तुमचं नाव? तुकोबराय म्हणतात, मी वासुदेव तत्वता, कडो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, जुजा नाही आणि का. मग तुकोबरा असं का नाही म्हटले? या देहाला तुकोबराय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, असे का म्हटले नाही? कारण मला सांगा, श्यामराव नावाच्या व्यक्तीला कोणी झडप घातली? आणि ते शेषराव नावाच्या भूतानं झडप घातले. जर ते श्यामराव नावाची व्यक्ती स्वतःच नाव विसरून गेले. ते काय म्हटले? तसं तुकोबराला त्या वासुदेवाने झडप घातली. आणि तुकोबरा देहू गावात आले. म्हटले मी वासुदेव तत्वता. म्हणून तुकोबरा म्हणतात ते भूत काय करतं? आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. आणि दुसरं काय, त्या खेचरी महात्मा पंढरी क्षेत्राचा महिमा दुसऱ्या चरणात सांगतात. बभू के तेरी तेरा
सारखा पुढं सारखा होय मान जाता वेडे होय मान प्रभू विठोबा रखुमा रखुमाए जय जय विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए जय जय विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए रखुमाए जय जय विठोबा रखुमाए चला चला विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए विठोबा 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 चला चला लवकर चला ना विठोबा 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 रखुमाए विठोबा रखुमाए विठोबा रखुमाए कुंडली कवर जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज राम महाराज जनार्दन स्वामी संत एकनाथ महाराज ऐका उघड टाका बहु खेचेरीचे रान जाता वेडे होय मन ती जागा खेचरी आहे हो तिथं ज्याला मन वेड होतं का महाराज म्हणता नामचिंतनाचा आहे पंढरपूरच्या वारकऱ्यात मनुष्य गेला तर वेड होतं जाता वेडे होय म्हणून तिकडं म्हणतात तिकडं खेचरी रान आहे तिकडे भोवते तुकोबरा म्हणतात तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी त्यांचं जन्ममरण खुटलं गेलंय म्हणून तिकडे जाऊ नका तिथं जा म्हणजे याचा उपदेश करता ज्या तिथे जाऊ नका पण तिथे जा जे गेले ते पुन्हा माघारी नाही आले तुकोबरा म्हणतात हे तुम्ही काय सांगतात तुम्हाला अनुभव आला का तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 विठ्ठल